हॅलो फ्रेंड, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 5चा मॅथचा प्रॉब्लेम सेट नंबर 23। या आधीचे प्रॉब्लेम सेट मी घेतलेले आहे, तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता। ठीक आहे, चला बघा काय आहे। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द 1/3 ऑफ ईच ऑफ द कलेक्शन गिवन बिलो। आपल्याला खाली काही नंबर दिलेले आहेत, त्यांचं कलेक्शन आपल्याला काय करायचं आहे, 1/3 मध्ये काढायचं आहे। ठीक आहे, बघा आता काय। फर्स्ट 15 पेन्सिल। तर 15चं काय करायचं, आपल्याला 1/3 पार्ट काढायचं, म्हणजेच काय करावं लागेल, 1/3 ऑफ 15। ठीक आहे, आता कधी पण लक्षात ठेवायचं, ऑफचा मीनिंग मॅथमध्ये काय असतो, मल्टिप्लिकेशन। ठीक आहे, बघा 1/3 मल्टिप्लाय बाय 15। तर बघा 1 ह्या 15ला डिनॉमिनेटर काही नाही आहे, म्हणजेच काय 1 आहे। ठीक आहे, आता 1 मल्टिप्लाय बाय 15 15, 3 मल्टिप्लाय बाय 1 3। ठीक आहे, आता या 3 ने 15ला मल्टिप्लाय करा, 3 5 जा 15 म्हणजेच 5। हे आलं आपलं आन्सर। किती पेन्सिल येतील, 5 पेन्सिल्स। समजलं। बघा सेकंड नंबर काय आहे, 21 बलून्स। ठीक आहे, तर 21चा आपल्याला 1/3 पार्ट काढायचा आहे। ठीक आहे, 1/3 ऑफ 21 बलून। ठीक आहे, काय सांगितलं मी, ऑफचं मीनिंग काय असते मॅथमध्ये, मल्टिप्लाय। ठीक आहे, आता बघा 21ला डिनॉमिनेटर काही नाही, म्हणजेच काय असते इथं, काही नाही, म्हणजेच 1 आहे। तर मल्टिप्लिकेशन डायरेक्ट करतो, आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायची गरज असते का, नाही। 1 मल्टिप्लाय बाय 21 21, 3 मल्टिप्लाय बाय 1 3। आता 3 ने 21ला डिवाइड करायचं, काय येते, 3 7 जा 21 मीन्स 7 काय बलून्स। हे झालं आपलं आन्सर। ठीक आहे, बघा थर्ड काय दिलेलं आहे, 9 चिल्ड्रन। तर 9चा आपल्याला 1/3 काढायचं आहे, 1/3 ऑफ 9 चिल्ड्रन। ठीक आहे, इथं असं लिहू पण शकता, नाही लिहिलं लास्टमध्ये तरी लिहायचं। ठीक आहे, 1/3 ऑफ मीन्स मल्टिप्लाय 9। तर 1 मल्टिप्लाय बाय 9 9 अपॉन 3। 3ला 9ने डिवाइड केलं तर 3 3 जा 9 3 चिल्ड्रन। 1/3 पार्ट किती, 9चा 3। ठीक आहे, 4 बघा काय आहे, 18 बुक्स। 18चे 1/3 पार्ट करायचं आहे, 1/3 ऑफ 18 बुक्स। ठीक आहे, 1/3 मल्टिप्लाय, ऑफचं मीनिंग मल्टिप्लाय बाय 18। 1 मल्टिप्लाय बाय 18 अपॉन 3 ॲज इट इज। 3 ने 18ला डिवाइड केलं तर 3 6 जा 18, किती येतील मग, 6 बुक्स। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलं आहे, व्हॉट इज द 1/5 ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग। तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं होतं, 1/3 दिलं होतं। ठीक आहे, सेम तसाच क्वेश्चन आहे, फक्त इथं काय करायचं, आपल्याला 1/5 करायचं आहे पार्ट। ठीक आहे, आता बघा फर्स्ट काय आहे, 20 रुपीज। आता 20 रुपीजचे आपल्याला 1/5 पार्ट करायचं आहे। ठीक आहे, म्हणजेच काय, 1/5 ऑफ 20। ठीक आहे, तर काय येईल, 1/5 मल्टिप्लाय बाय 20। 1 मल्टिप्लाय बाय 20 20 अपॉन 5। जर 5 ने 20ला डिवाइड केलं तर काय येते, 5 4 जा 20 म्हणजेच काय येईल, 4 रुपीज। हे आपलं आन्सर। बघा सेकंड नंबर आहे 30 किलोमीटर। आता 1/5 पार्ट करायचं आपल्याला, काय येईल, 1/5 ऑफ 30 किलोमीटर। ऑफचं मीनिंग काय सांगितलेलं आहे, मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लाय बाय 30। 1 मल्टिप्लाय बाय 30 30 अपॉन 5 ॲज इट इज। 5 ने जर 30ला डिवाइड केलं तर काय येईल, 5 6 जा 30 6 किलोमीटर। हे आपलं आन्सर। ठीक आहे, थर्ड बघा काय आहे, 15 लिटर्स। सेम करायचं आहे क्वेश्चन। आधी फर्स्ट नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय होतं, 1/3 पार्ट दिलं होतं, आता 1/5 आहे, तेवढंच फक्त चेंज करायचं आहे, 1/5 ऑफ 50 लिटर्स। ठीक आहे, तर 1/5 ऑफचं मीनिंग 50 मल्टिप्लाय बाय 15। 1 मल्टिप्लाय बाय 15 15 अपॉन 5। आता 5 ने 15ला डिवाइड करायचं, 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 3 लिटर।
ठीक आहे. बघा 4 नंबर आहे 25 सेंटीमीटर. आन्सरमध्ये काय येईल 1/5 ऑफ 25 सेंटीमीटर म्हणजेच 1/5 मल्टिप्लाय बाय 25. 1 मल्टिप्लाय बाय 25 25/5. 5ने जर 25ला डिवाइड केला तर काय येईल 5 5 जा 25 सेंटीमीटर हे आपला आन्सर. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे फाइंड द पार्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग नंबर इक्वल टू द गिवन फ्रॅक्शन. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं तर 1/3 पार्ट करायचा आहे 1/5 पार्ट करायचा आहे. आता आपल्याला डायरेक्ट क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण त्याला फक्त सॉल्व करूया. ठीक आहे. तर बघा 2/3 ऑफचा मिनिंग काय असतो मल्टिप्लाय बाय 30. ठीक आहे. आता बघा त्याला 2 मल्टिप्लाय बाय 30 करून पण आपण सॉल्व करू शकतो किंवा ह्या 3ने पण 30ला डिवाइड करू शकतो. ठीक आहे. जसं इझी वाटते तसं करायचं. बघा जर आपण 3ने 30ला डिवाइड केलं इझी आहे. 3 1 जा 3 3 10 जा 30 येते. म्हणजे इथं काय आलं हा 2 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय इथं काय आलं 30 कटून 10 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 10 20. ठीक आहे. हे झालं आपलं आन्सर. समजलं इझी आहे. बघा सेकंड नंबर समजून सांगते बाकीचे पण 7/11 ऑफ 22. ठीक आहे. आधी लिहून घ्यायचं कसं 7/11 मल्टिप्लाय बाय 22. तर बघा 7 मल्टिप्लाय बाय 22 एवढी मल्टिप्लिकेशन करा नंतर 11ने डिवाइड करा. याच्यापेक्षा बघा 11 आणि 22 डिवाइड होऊ शकते. 11च्या टेबलमध्ये 22 येते. 11 1 जा 11 11 2 जा 22 म्हणजेच काय येते मग हा 7 ॲज इट इज आहे म्हणजे 7 मल्टिप्लायची साईन मल्टिप्लाय तर 22 कटून काय झाला 2 म्हणजे 7 2 जा 14. समजलं. बघा थर्ड काय दिलं आहे 3/8 ऑफ 64. बघा ॲन्सरमध्ये काय येईल मग 3/8 मल्टिप्लाय बाय 64. आता हे 8ने 64ला डिवाइड होते. 8 1 जा 8 8 8 जा 64 म्हणजेच काय राहते 3 मल्टिप्लाय बाय 8 काय येईल 3 8 जा 24. ठीक आहे. तर 4 नंबर बघा 1/15 ऑफ 65. बघा ॲन्सरमध्ये काय येईल 1/13 मल्टिप्लाय बाय 65. तर काय येईल 13च्या टेबलमध्ये 65 येते पण कसं येते 13 1 जा 13 13 5 जा 65 म्हणजेच काय राहिलं 5 मल्टिप्लाय बाय हा 5 ॲज इट इज 5 5 जा 25 हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे मी प्रॉब्लेम सेट 23 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर खरंच व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला पण विसरू नका. धन्यवाद.